विदर्भ न्यूजची विशेष बातमी। बच्चू कडू यांचे नागपूरला अभूतपूर्व आंदोलन होणार। शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू उतरले मैदानामध्ये। मेंढपाळांचा विषय राहणार अजेंड्यावर। विविध ठिकाणाहून मेंढपाळ आपापल्या मेंढ्यांसह नागपूरकडे रवाना। मेंढपाळांना पोलिसांनी अडविल्यास तिथेच आंदोलन होणार। वेगवेगळ्या प्रकारच्या विविध आंदोलनांसाठी प्रख्यात माजी आमदार बच्चू कडू यांनी आता थेट शेतकऱ्यांकरिता मोठा महाएल्गार पुकारलेला असून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी हवीच या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रहार संघटनेद्वारा फार मोठे आंदोलन छेडण्यात आलेले आहे। शेतकऱ्यांसोबत अपंग, मूकबधीर व मेंढपाळ यांचा सुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग राहणार आहे। मेंढपाळ बांधव आपल्या न्याय हक्कांसाठी आता रस्त्यावर उतरलेले आहेत। 28 तारखेला नागपूर येथे माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये महाएल्गार आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी, मेंढपाळ बांधवांच्या समस्या यासह बेरोजगारांच्या समस्या तसेच विविध समस्या घेऊन हे आंदोलन उभारण्यात आलेले आहे। सरकारने शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते आश्वासन पूर्ण झालेलं नाही। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना जी आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली होती ती मदत सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही जमा झालेली नाही। त्यामुळे या खोटारड्या आणि निकम्म्या सरकारच्या विरोधामध्ये नागपूर येथे ऐतिहासिक आंदोलन उभारण्यात आलेलं आहे। या आंदोलनाकरिता मराठवाड्यासह विविध भागांमधून मेंढपाळ बांधव आपल्या लाखो मेंढ्या घेऊन नागपूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत। या मेंढपाळ बांधवांना काही ठिकाणी पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न सुद्धा केला जात आहे, मात्र ज्या ठिकाणी पोलीस अडवतील आम्ही त्याच ठिकाणी पुन्हा आंदोलन सुरू करू असा थेट इशारा मेंढपाळ बांधवांनी दिलेला आहे। त्यामुळे नागपूरला होणारे हे आंदोलन सरकारला निश्चितच घाम फोडणार हे आता स्पष्ट दिसून येत आहे। पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाड़ा। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।